नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे प्रिझर्वेशन ऑफ फूड बाय युझिंग कॅनिंग. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे मित्रांनो. ॲज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट अँड ॲज अ फूड प्रोफेशनल सगळ्यांना माहिती असायला हवं की कॅनिंग म्हणजे काय आहे आणि कॅनिंगने आपण फूड प्रिझर्वेशन कसं करतो. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनाने की प्रिझर्वेशन ऑफ फूड बाय युझिंग कॅनिंग मित्रांनो. तर चालू करूया कॅनिंगच्या डेफिनेशनपासून किंवा आपल्या पहिल्या स्लाईडपासून. तर पहिले कॅनिंग म्हणजे काय किंवा त्याची डेफिनेशन काय ते आपण बघूया. कॅनिंग रेफर्स टू अ प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स हिटिंग फूड स्टफ इन हर्मेटिकली सील्ड कंटेनर फॉर अ स्पेसिफिक टाईम ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर टू इलिमिनेट मायक्रोबियल पॅथोजन्स. याचा सिम्पल अर्थ काय होतो, कॅनिंग एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण फूड स्टफ हर्मेटिकलीचा अर्थ होतो की एअरटाईट कंटेनरमध्ये स्पेसिफिक टाईमसाठी ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचरला त्याला हीट करतो. हीट कशासाठी करतो तर त्याच्यामध्ये जो मायक्रोबियल पॅथोजन्स आहे त्यांना किल करण्यासाठी किंवा त्यांना इलिमिनेट करण्यासाठी. म्हणजे कॅनिंग एक अशी हीटिंग प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एअरटाईट कंटेनरमध्ये फूड स्टफ हीट करतो एक स्पेसिफिक टाईमसाठी ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचरला. तर कशासाठी तर जो मायक्रोबियल पॅथोजन त्याच्यामध्ये आहे त्याला इलिमिनेट करण्यासाठी किंवा त्याला डिस्ट्रक्ट करण्यासाठी. नेक्स्ट आहे थोडं कॅनिंगबद्दल माहिती करून घेऊया. तर पहिला पॉईंट आहे क्रेडिट फॉर इन्व्हेन्शन ऑफ कॅनिंग गोज टू निकोलस अपट. म्हणजे जे कॅनिंगचं इनोव्हेशन केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे, निकोलस अपट किंवा ॲपट, याला तुम्ही काही पण म्हणू शकता, तुमच्या प्रोनाऊन्सिएशनवर डिपेंड आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फ्रेंच गव्हर्नमेंट फॉर डेव्हलपिंग न्यू मेथड ऑफ हीट प्रिझर्वेशन ऑफ फूड नेम द प्रोसेस ऑफ कॅनिंग इज नोन ॲज अपटायझेशन. म्हणजे फ्रेंच गव्हर्नमेंट म्हणजे जो हा निकोलस अपट होता हा कुठला होता, फ्रेंचमधला होता. आणि मग फ्रेंच गव्हर्नमेंटनी काय केलं तर जी निकोलस अपटनी जी प्रोसेस डेव्हलप केली फूड स्टफ प्रिझर्व करण्यासाठी तिला काय नाव दिलं, अपटायझेशन. म्हणजे कॅनिंगला आपण अपटायझेशन पण म्हणू शकतो. आणि लास्ट पॉईंट काय बघा, द वर्क ऑफ ॲपट कन्सिस्ट ऑफ पॅकिंग फूड इन अ ग्लास बॉटल, क्लोजिंग विथ कॉर्क अँड हिटिंग द कंटेनर इन बॉइलिंग वॉटर फॉर सेव्हरल टाईम किंवा सेव्हरल मिनिट तुम्ही म्हणू शकता. म्हणजे काय केलं आहे की ॲपटनी काय केलं होतं, जे फूड होतं त्यांनी ते ग्लास बॉटल जी होती त्यामध्ये भरलं, त्या बॉटलला कॉर्कने क्लोज केलं आणि नंतर त्याला हीट केलं बॉइलिंग वॉटरमध्ये फॉर सेव्हरल मिनिट्स. आणि मग त्यानंतर त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की हे जे फूड आपण सेव्हरल टाईमसाठी हीट केलं आहे क्लोज ग्लास बॉटलमध्ये हे खूप वेळासाठी आपण याला प्रिझर्व करू शकतो, म्हणजे तसंच त्याला ठेवू शकतो. तर बेसिक या स्लाईडमध्ये आपण काय बघितलं आहे, कॅनिंगची डेफिनेशन. कॅनिंग कोणी इन्व्हेंट केली ती, निकोलस अपटनी. आणि कॅनिंगला आपण ॲपटायझेशन पण म्हणू शकतो मित्रांनो. कॅनिंग काय आहे, कॅनिंग एक अशी हिटिंग प्रोसेस आहे किंवा अशी हिटिंग फूड प्रिझर्वेशन प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एअरटाईट म्हणजे हर्मॅटिकली सील एअरटाईट कंटेनरमध्ये फूड स्टफ आपलं हीट करतो एक स्पेसिफिक टाईमसाठी ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचरला. तर का हीट करतो तर त्याच्यामध्ये जे मायक्रोब्स जे पॅथोजन्स आहे त्यांना इलिमिनेट करण्यासाठी किंवा त्यांना किल करण्यासाठी मित्रांनो. नेक्स्टली आपण बघूया आता कॅनिंग जी प्रोसेसिंग आहे त्याचा फ्लोचार्ट बघूया. तो थोडा अंधक आहे पण फ्लोचार्ट खूप नीटली किंवा स्टेप बाय स्टेप दिलेला आहे. तर फ्लोशीट बघा, स्टार्टिंग आहे सिलेक्शन ऑफ फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल. म्हणजे बेसिकली आपण कॅनिंग कशासाठी यूज करतो आहे, फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल प्रिझर्व करण्यासाठी. तर स्टार्टिंगची प्रोसेस काय आपली, पहिली सिलेक्शन ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. नंतर काय येतं ग्रेडिंग, म्हणजे आपण त्याची ग्रेडिंग करणार. नंतर येते वॉशिंग. नंतर आहे जे काही फ्रूट्स अँड व्हेजिटेबल असते ज्यांना पील करावं लागतं, तर नंतर येते पिलिंग. नंतर येतं कटिंगमुळे त्यांची साईड रिड्यूस होती आणि त्यानंतर आपण त्यांची चांगली प्रोसेसिंग करू शकतो, म्हणजे चांगले पॅकिंगला आपल्याला कटिंग हेल्प करतं. नंतर आहे ब्लांचिंगवर माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे मित्रांनो. जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती करून घ्यायचं असेल की ब्लांचिंग म्हणजे काय, तर मी लिंक शेअर करतो आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ब्लांचिंग डिटेलमध्ये बघू शकता. नंतर आहे कुलिंग. नंतर आहे फिलिंग अँड सिरपिंग ऑर ब्रायनिंग. नंतर आहे एक्झॉस्टिंग. नंतर आहे सिलिंग. नंतर आहे प्रोसेसिंग किंवा तुम्ही त्याला रिटॉटिंग पण म्हणू शकता. नंतर आहे कुलिंग आणि फायनली आहे स्टोरेज. तर डिटेल फ्लोचार्ट, डिटेल एक स्टेप आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपल्या येणाऱ्या स्लाईड्समध्ये. तर चालू करूया फर्स्ट स्टेप ऑफ कॅनिंग, जी आहे रॉ मटेरियल सिलेक्शन किंवा रिसिविंग त्यापासून. तर या स्टेपमध्ये म्हणजे जी आपली पहिली स्टेप आहे रॉ मटेरियल सिलेक्शन किंवा रिसिविंग, म्हणजे आपण रॉ मटेरियल कसं घेतलं पाहिजेत आपल्या कॅनिंग प्रोसेससाठी, ते आपण या स्टेपमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे फॉर कॅनिंग फ्रूट शूड बी
राईप बट फर्म, इव्हनली मॅच्युअर, फ्री फ्रॉम ब्लेमिशेस अँड इन्सेक्ट डॅमेज. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर आपण फ्रूटची कॅनिंग करणार आहोत तर ते फ्रूट कसं असलं पाहिजेत, राईप असलं पाहिजेत, बट फर्म असलं पाहिजेत. म्हणजे ते पिकलेलं असलं पाहिजेत पण मजबूत असलं पाहिजे. असं आपण काही काही फ्रूट्स असतात ना की ते असे थोडे सॉफ्ट झालेले असतात, ते नसायला हवं, एकदम फर्म असलं पाहिजेत. नेक्स्ट आहे इव्हनली मॅच्युअर, म्हणजे इव्हनली मॅच्युअर असलं पाहिजेत. नेक्स्ट आहे फ्री फ्रॉम ब्लेमिशेस अँड इन्सेक्ट डॅमेज, म्हणजे त्या फ्रूटला काही इन्सेक्ट डॅमेज नसलं पाहिजेत, काही बर्ड डॅमेज नसलं पाहिजेत, किंवा त्याच्यावर असा चिरा चारा नसल्या पाहिजेत, म्हणजे ब्लेमिशेस नसल्या पाहिजेत. नेक्स्ट पॉईंट आहे ओव्हर रायपन फ्रूट्स इल्ड पुअर क्वालिटी प्रोडक्ट वाईल अंडर रायपन इमॅच्युअर फ्रूट जनरली श्रिवल ऑर ट्रफन ऑन कॅनिंग. म्हणजे जर आपलं जे फ्रूट आहे ज्याची आपण कॅनिंग करणार आहे ते जर ओव्हर रायपन असलं तर आपला जो फायनल प्रोडक्ट आहे तो खूप पुअर क्वालिटीचा येणार, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा येणार नाही. आणि जर इमॅच्युअर असलं तर काय होईल, एक तर तो श्रिवल होईल म्हणजे श्रिंकून जाईल, किंवा त्याला टफपणा येऊन जाईल. म्हणजे जो आपला फ्रूट आहे तो एक तर श्रिंकेज होईल त्याचं, किंवा तो टफ होऊन जाईल. नेक्स्ट पॉईंट आहे व्हेजिटेबल लाईक ग्रीन पीज, लेडीज फिंगर शुड बी टेंडर अँड फ्री फ्रॉम सॉईल डर्ट ETC. म्हणजे जर आपण व्हेजिटेबलची कॅनिंग करतोय तर व्हेजिटेबल कसे असले पाहिजेत, फ्री फ्रॉम सॉईल असले पाहिजेत, फर्म असले पाहिजेत आणि टेंडर असले पाहिजेत. नेक्स्ट आहे टोमॅटो शूड हवेवर बी फर्म, फुल्ली रायपन अँड युनिफॉर्मली डीप रेड इन कलर. म्हणजे जर आपण टोमॅटोची जर कॅनिंग करतोय तर तो कसला असला पाहिजेत, फर्म असला पाहिजेत, फुल्ली रायपन असला पाहिजेत आणि डीप रेड कलरचा असला पाहिजेत. म्हणजे सगळ्यात पहिले रॉ मटेरियल सिलेक्शनमध्ये आपण काय बघतो, जर फ्रूट बघणार असून तर तो राईप असला पाहिजेत, फर्म असला पाहिजेत, इव्हनली मॅच्युअर असला पाहिजेत, त्याच्यावर काही इन्सेक्ट डॅमेज किंवा ब्लेमिशेस नसल्या पाहिजेत, ओव्हर रायपन नसला पाहिजेत, किंवा इमॅच्युअर किंवा अंडर रायपन पण नसला पाहिजेत. जर व्हेजिटेबल आपण सिलेक्ट करतोय तर ते टेंडर असले पाहिजेत, फ्री फ्रॉम सॉईल असले पाहिजेत, फ्री फ्रॉम डल्ट असले पाहिजेत. आणि जर टोमॅटोची आपण कॅनिंग करतोय तर टोमॅटो एकदम फर्म असला पाहिजेत, राईप असला पाहिजेत आणि डीप रेड कलरचा असला पाहिजेत मित्रांनो. तर हे सर्व जे आहे ते आहे सिलेक्शन ऑफ रॉ मटेरियल. कॅनिंगमधली सेकंड स्टेप आहे मित्रांनो वॉशिंग ऑफ फ्रूट्स किंवा वॉशिंग ऑफ व्हेजिटेबल, दोन्ही पण तुम्ही म्हणू शकता. तर वॉशिंगमध्ये काय होतं आहे, म्हणजे वॉशिंग जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो ते आपण या स्टेपमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर पहिला पॉईंट आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आर जनरली वॉश विथ वॉटर टू रिमूव्ह डस्ट, डर्ट अँड अदरिंग सरफेस मायक्रोफ्लोरा. म्हणजे आपण वॉशिंग बेसिकली कशासाठी करतो, फ्रूट्स अँड व्हेजिटेबलची ज्यांची आपण कॅनिंग करणार आहे, एक तर त्यांच्यावरचं डस्ट काढण्यासाठी, डर्ट काढण्यासाठी, किंवा त्यांच्या सरफेसवर जो पण मायक्रोफ्लोरा आहे तो रिमूव्ह करण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट आहे वॉशिंग आफ्टर पिलिंग रिमूव्ज द विटॅमिन अँड मिनरल अँड शुड बी डिस्करेज. म्हणजे आपण पिलिंग नंतर वॉशिंग कधीच नाही केली पाहिजेत. आपल्या प्रोसेसमध्ये सर्वात पहिले आपण वॉशिंग केली पाहिजेत आणि त्यानंतरच पिलिंग केली पाहिजेत. का तर पिलिंग केल्यानंतर आपले जे मिनरल्स आणि विटॅमिन्स आहे आपल्या व्हेजिटेबल्समध्ये, फ्रूट्समध्ये, ते वॉटर सोल्युबल जे मिनरल्स आहेत ते निघून जातील आणि आपल्या फूडमधून जे आपल्याला म्हणजे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल ज्याची आपण कॅनिंग करणार आहे त्यांच्यामधून जे न्यूट्रिशन आपल्याला भेटायचं आहे किंवा न्यूट्रिएंट आपल्याला भेटणार आहे त्यांचं जे अमाऊंट आहे ते काय होईल, कमी होईल. त्याकरता आपण वॉशिंग स्टार्टिंगला केली पाहिजेत आणि त्यानंतरच पिलिंग केली पाहिजेत मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे डिफरंट मेथड ऑफ वॉशिंग इन्क्लुडिंग सोकिंग ऑर ॲजिटेटिंग इन वॉटर, वॉशिंग विथ कोल्ड ऑर हॉट वॉटर स्प्रे ETC. म्हणजे वॉशिंग जी आपण करतो ती वेगवेगळ्या पद्धतीनं आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल सोक करून वॉश करू शकतो किंवा ॲजिटेटरचा यूज करून, म्हणजे एकदम ॲजिटेटर यूज करून आपण आपल्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबल वॉश करू शकतो, किंवा कधी कोल्ड वॉटरने करू शकतो, कधी हॉट वॉटरने करू शकतो, हॉट वॉटरच्या स्प्रेने करू शकतो किंवा कोल्ड वॉटरच्या स्प्रेने करू शकतो. अशा वेगवेगळ्या डिफरंट मेथड्सने आपण फ्रूट्स अँड व्हेजिटेबलची वॉशिंग करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे वॉशिंग बाय युझिंग हाय प्रेशर स्प्रे इज मोस्ट सॅटिस्फॅक्टरी. म्हणजे आपण हाय प्रेशर स्प्रे यूज करून जी वॉशिंग करतो ती मोस्ट सॅटिस्फॅक्टरी असते, म्हणजे जास्त इफेक्टिव्ह किंवा जास्त फायदेमंद असते. पण याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवावं लागते मित्रांनो, की आपला जो प्रेशर आहे स्प्रेचा तो जास्त नसला पाहिजेत. कारण की कधी कधी काय होतो, आपल्या पाण्याचाच प्रेशर जो वॉशिंगसाठी आपण यूज करतो तो जास्त असून त्यामुळं आपलं जो फ्रूट्स आहे किंवा व्हेजिटेबल आहे त्यांना इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याकरता तो प्रेशर मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट असतो आपल्या स्प्रेचा. आणि लास्ट पॉईंट आहे व्हेजिटेबल मे बी सोक्ड इन डायल्यूट सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट ऑर क्लोरीन फॉर डिसइन्फेक्टेशन. म्हणजे आपण पोटॅशियम परमॅंगनेट किंवा क्लोरीन आपल्या वॉशिंग
म्हणजे वॉटरमध्ये वॉशिंग करताना यूज करू शकतो. तर कशासाठी, तर जो मायक्रोबियल लोड आपल्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आहे तो कमी करण्यासाठी आपण पोटॅशियम परमॅंगनेट किंवा क्लोरीन किती 25 ते 50 ppm पर्यंत यूज करू शकतो वॉशिंगमध्ये. कशासाठी, तर मायक्रोबियल लोड कमी करण्यासाठी. कशावरचा, फ्रुट्स अँड व्हेजिटेबलवरचा, कारण की फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचीच आपण कॅनिंग करणार आहोत मित्रांनो. आपल्या कॅनिंग प्रोसेसची थर्ड स्टेप जी आहे ती आहे सॉर्टिंग अँड ग्रेडिंग मित्रांनो. थर्ड स्टेप, पहिली स्टेप आपल्याला माहिती आहे कुठली, सिलेक्शन ऑफ रॉ मटेरियल. सेकंड आहे वॉशिंग आणि थर्ड आहे सॉर्टिंग अँड ग्रेडिंग. सॉर्टिंग अँड ग्रेडिंग कशाचं, फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचं मित्रांनो. तर पहिला पॉईंट काय तो बघूया. सॉर्टिंग अँड ग्रेडिंग इन्शोर्स द रिमूव्हल ऑफ इन्फेरियर ऑर डॅमेज कमोडिटी. म्हणजे सॉर्टिंग अँड ग्रेडिंग कशासाठी आपण करतो, तर जे इन्फेरियर म्हणजे खराब क्वालिटीची जी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आपल्या प्रोसेसिंगमध्ये जाणार आहे ते सेपरेट करण्यासाठी आपण सॉर्टिंग अँड ग्रेडिंग यूज करतो. नेक्स्ट पॉईंट आहे फॉर सॉर्टिंग इन्स्पेक्शन बेल्ट कॅन बी यूज इन ॲडिशन टू ट्रेन पर्सनल हू डिटेक्ट पुअर क्वालिटी प्रोड्यूस अनसुटेबल फॉर कॅनिंग. म्हणजे सॉर्टिंग आपण कसं करू शकतो, तर एक लंब्या बेल्टवर म्हणजे लंबा जो कन्व्हेअर आहे त्याच्यावर आपली जी कमोडिटी आहे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल त्यांना रिसिव्ह म्हणजे आतमध्ये आणू शकतो आणि त्यानंतर आपण तिथं माणसं ठेवू शकतो की जे डिटेक्ट करू शकतात की याच्यात इन्फेरियर क्वालिटीचं कोणतं कमोडिटी आहे आणि ती कमोडिटी जी इन्फेरियर क्वालिटीची त्याला ते काय करणार, त्याच्यापासून साईडला करणार, जेणेकरून काय होणार की जे कमोडिटी अनसुटेबल आहे कॅनिंगसाठी ती प्रोसेस होणार नाही मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय आहे, ॲटोमॅटिक कलर सॉर्टर कॅन बी यूज फॉर सॉर्टिंग टू रिड्यूस लेबर कॉस्ट. म्हणजे ॲटोमॅटिक सॉर्टिंग पण आपण करू शकतो फॉर युजिंग ॲटोमॅटिक कलर सॉर्टर. म्हणजे जिथं आपण कलरने डिटेक्ट करतो, फॉर एक्झाम्पल टोमॅटो आहे ज्याच्यामध्ये आपण सॉर्टिंग जी करतो ती कलरनुसार करतो, म्हणजे ज्याची डार्क रेड कलर आहे तोच टोमॅटो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर अशा टायमाला आपण काय करणार, ॲटोमॅटिक कलर सॉर्टर यूज करणार, जेणेकरून काय होणार, जो आपला युनिफॉर्म डार्क रेड डीप कलर आहे तोच टोमॅटो आपण आतमध्ये घेणार आणि बाकीचा जो आहे तो काय होणार, सॉर्ट होऊन जाणार, म्हणजे तो बाजूला पडणार. नेक्स्ट पॉईंट काय आहे, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आर ग्रेडेड टू ऑब्टेन युनिफॉर्म क्वालिटी विथ रिस्पेक्ट टू साईज कलर ETC आफ्टर प्रिलिमिनरी सॉर्टिंग. म्हणजे सॉर्टिंग केल्यानंतर आपण काय करतो, ग्रेडिंग करतो. आणि ग्रेडिंग कशासाठी करतो, तर युनिफॉर्म क्वालिटी म्हणजे आपला जो फायनल प्रोडक्ट प्रोसेस होणार आहे त्याची क्वालिटी युनिफॉर्म असावी म्हणून आपण त्याची काय करतो, ग्रेडिंग करतो. आणि ग्रेडिंग कशानुसार करतो, साईज कलर शेप यानुसार आपण त्याची ग्रेडिंग करतो मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट काय आहे, ग्रेडिंग कॅन बी डन आयदर मॅन्युअली ऑर द हेल्प ऑफ ग्रेडिंग मशीन. म्हणजे सेम जसं सॉर्टिंग आपण मॅन्युअली किंवा ॲटोमॅटिकली करू शकतो तसंच ग्रेडिंग पण आपण बाय युजिंग मॅन्युअली किंवा ग्रेडिंग मशीनचा यूज करून आपण फ्रुट्स अँड व्हेजिटेबलची ग्रेडिंग करू शकतो मित्रांनो. तर फोर्थ स्टेप इन आवर कॅनिंग प्रोसेस म्हणजे चौथी स्टेप कुठली आपल्या कॅनिंग प्रोसेसमधली, पिलिंग. पिलिंग म्हणजे काय, पिलिंग इज अ प्रोसेस इन विच वी रिमूव्ह द आउटर कवरिंग ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. म्हणजे काही फ्रुट्स अँड व्हेजिटेबलवरची पील आपण काढतो त्याला प्रोसेस करण्यापूर्वी. तर अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, पिलिंग. फॉर एक्झाम्पल पोटॅटो पिलिंग तुम्हाला जास्त करून माहीत असेल की आपण पोटॅटो पिलिंग करतो पोटॅटोची कुकिंग करण्यासाठी. तर पिलिंगबद्दलचा पहिला पॉईंट आहे, डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ कमोडिटी पिलिंग अँड कोरिंग मेथड आर सिलेक्टेड सच ॲज. म्हणजे डिपेंड की आपण कुठल्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलला पिल करायचं आहे त्यानुसार आपण पिलिंग प्रोसेस यूज करतो मित्रांनो. तर पिलिंग 4 टाईपनं आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल हँड किंवा नाईफ पिलिंग म्हणजे हँड पिलिंग करणार, बाय युजिंग मशीनचा यूज करून, बाय हीट ट्रीटमेंट करून पण आपण पिलिंग करू शकतो, किंवा बाय युजिंग लाय सोल्युशन एका टाईपची केमिकल पिलिंग आहे ज्याच्यामध्ये आपण कॉस्टिक सोडा यूज करतो मित्रांनो पिलिंग करण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, कोर्स अँड पीट्स इन फ्रूट्स लाईक ॲपल पीच ॲप्रिकॉट ETC आर रिमूव्ड बाय हँड ऑर बाय मशीन. म्हणजे काही फ्रुट्स अँड व्हेजिटेबल असे असतात मित्रांनो ज्याला आपण अख्खा फ्रूटला पिल नाही म्हणजे कॅनिंग नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल तुमचा ॲपल आहे, ॲपलला तुम्ही पूर्ण ॲपलचं कॅनिंग नाही करू शकत, त्याची जे आतमधले सीड्स आहे ते काढावं लागतील. किंवा पीच आहे ॲप्रिकॉट आहे त्याच्या आतमधला जो कोर पार्ट आहे तो आपल्याला काढावा लागेल. तर कोर पार्ट का काढायचा, फॉर एक्झाम्पल ॲपलमध्ये तुम्हाला माहीत असतं जो सीड असतो त्याच्यामध्ये सायनाईड असतं आणि सायनाईड जर तुम्ही खाल्लं तर सायनाईड पॉइझनिंग होऊन एखाद्याला फेटल डेथ पण होऊ शकते. त्याकरता हे जो आतमधला काही फ्रुट्समधला पार्ट आहे त्याला काढावं लागतं. याला आपण काय म्हणतो, डिकोरिंग किंवा डिकोरर असं आपण या प्रोसेसला म्हणतो. आफ्टर पिलिंग द फ्रूट्स आर हार्ड किंवा हाफ ऑर कोड आयदर मॅन्युअली ऑर मेकॅनिकली. म्हणजे पिलिंग नंतर आपण फ्रुट्स अँड व्हेजिटेबलला काय करतो, कट करतो डिफरंट साईजमध्ये. हार्टमध्ये म्हणजे हाफ साईजमध्ये किंवा 3-4 साईजमध्ये किंवा 3-4 फोडीमध्ये आपण त्यांची
कटिंग करतो. नेक्स्ट आहे हवेवर peeled fruit should always be kept submerged in either water containing 1 or 2% salt solution or acid to avoid enzymatic browning. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कुठल्या गोष्टीची पिलिंग केली आहे तर त्याला ॲज सच ओपन एअरमध्ये ठेवू नये, म्हणजे उघड्या एअरमध्ये ठेवू नये. का? कारण तर एन्झायमॅटिक ब्राउनिंग होईल आणि तुम्हाला माहिती आहे एन्झायमॅटिक ब्राउनिंग झाल्यानंतर काय होतो, कलर चेंज होतो. कलर चेंज होतो म्हणजे एक तर ब्राऊन कलर होतो किंवा ब्लॅकिश टाईपचा कलर डेव्हलप होतो, ब्राउनिश कलरचा. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करायचं, जे आपण फ्रुट्स अँड व्हेजिटेबल कट करून ठेवलेत पिलिंगनंतर त्यांना एक तर पाण्यामध्ये ठेवायचं किंवा सॉल्ट 1 to 2% सॉल्ट सोल्युशन टाकून त्या पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून जी एन्झायमॅटिक ब्राउनिंग होणार आहे आणि आपल्या फूडचं डिस्कलरेशन होणार आहे ते होणार नाही मित्रांनो. तर आता बघूया कॅनिंगमधली नेक्स्ट स्टेप जी आहे 5वी स्टेप आणि ती आहे ब्लांचिंग. ब्लांचिंगची पहिले स्टार्टिंगला डेफिनेशन बघूया. ट्रीटमेंट ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल विथ बॉइलिंग वॉटर ऑर स्टीम फॉर अ शॉर्ट पिरियड फॉलोड बाय इमिडिएट कुलिंग इज कॉल्ड ॲज ब्लांचिंग. म्हणजे ब्लांचिंग काय? ब्लांचिंग तर एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण फ्रुट्स अँड व्हेजिटेबलला बॉइलिंग वॉटर किंवा स्टीममध्ये एका स्पेसिफिक टाईमसाठी होल्ड करतो आणि त्यानंतर लगेच त्याची काय करतो, कुलिंग करतो. तर ब्लांचिंग बेसिकली आपण कशासाठी करतो? सगळ्यात पहिले जे एन्झाईम्स आहे फ्रुट्स अँड व्हेजिटेबलमध्ये त्यांना इनॲक्टिवेट करण्यासाठी, जो मायक्रोवेल लोड फ्रुट्स अँड व्हेजिटेबलवरती आहे तो डिक्रीज करण्यासाठी. नेक्स्ट काय? टू सॉफ्टन द टिश्यू टू फॅसिलिटेट कॉम्पॅक्ट पॅकिंग इन द कॅन. म्हणजे जे आपल्या कॅनिंगमध्ये त्याचं कॉम्पॅक्ट पॅकिंग होईल याच्यामुळे आपण जो टिश्यूज फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचा आहे तो सॉफ्ट झाल्यामुळे आपण त्याची काय कॉम्पॅक्ट पॅकिंग करू शकतो फ्रुट्स अँड व्हेजिटेबलच्या आपल्या कॅनमध्ये, त्यामुळे पण आपण ब्लांचिंग करतो. तर हे 3-4 ऑब्जेक्टिव्ज आहे ब्लांचिंगचे. नेक्स्ट आहे ब्लांचिंग इज कॅरीड आउट आयदर बाय हॉट वॉटर ऑर युजिंग स्टीम. म्हणजे ब्लांचिंग आपण हॉट वॉटर किंवा स्टीमचा यूज करून करू शकतो. ब्लांचिंगबद्दल जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल किंवा डिटेल लेक्चर टॉपिकबद्दल डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर मी लिंक शेअर करतो मित्रांनो. मी एक डिटेल लेक्चर बनवलेला आहे ब्लांचिंगवरती, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट बघू शकता डिटेलमध्ये की ब्लांचिंग काय आहे, त्याचे टाईप्स काय आहेत, त्याचे अजून कुठले कुठले ॲडव्हान्टेजेस आहेत, ऑब्जेक्टिव्स काय आहेत. कॅनिंगची प्रोसेस थोडी लंबी आहे मित्रांनो, त्याकरता आपण याला एका व्हिडिओमध्ये पुरं कवर करू नाही शकत, कारण की व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल, अर्धा 1 घंट्याचा व्हिडिओ होऊन जाईल. त्याकरता आपण हा जो टॉपिक आहे त्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करतो आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता जो मी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे तो पार्ट 1 आहे ब्लांचिंगपर्यंत. बेसिक आयडिया तुम्हाला आली असेल या फ्लो चार्टबद्दल. आपण याला प्री प्रोसेसिंग असं पण म्हणू शकतो. हे जे तुम्ही बघितलं आहे ना, सिलेक्शन ऑफ फ्रूट्स, ग्रेडिंग, वॉशिंग, पिलिंग, कटिंग, ब्लांचिंग, याला तुम्ही प्री प्रोसेसिंग पण म्हणू शकता, ज्याला आपण फूड्स अँड बेवरेज फूड बेवरेज जी इंडस्ट्री असते, बेवरेज इंडस्ट्री, त्यामध्ये त्याला प्री प्रोसेसिंग म्हणतात. तर होप्सो तुम्हाला बेसिक आयडिया लागली असेल कॅनिंगबद्दल. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कॅनिंगचा दुसरा व्हिडिओ पण बघा. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.